पाटील तुम्ही पाणी पिता तुम्हाला कसं वाटतंय? पाटील नाही मी सागर घरच आहे. बोलते तुम्ही ऐका. माझ्या भावाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लास्ट आहे तर हे गाईस, तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आपला डे 2. तर आज आलोय गंगोत्री. कुठे आलो जाईल? गंगेश्वरला आलो आपण. समुद्र मस्त आहे बघा, असं व्ह्यू आहे. तर बघूया, इथं 5 ज्योतिर्लिंग आहेत काहीतरी, म्हणजे ज्योतिर्लिंग मध्ये नाही आहेत पण 5 ज्योतिर्लिंग आहेत तिथं. बघूया आता कसं काय ते. एक गाडी आहे तर देऊळ बघ असला भारी आहे. नंदी बघ असं भारी आहे. बघ असं ते पाणी. 5 1 2 3 4 आहेत. 5 आहेत. मला काही जास्त दाखवायला भेटला नाही तर जाम गर्दी होती म्हणून सॉरी, कारण की जामच गर्दी होती इथं, तर मला दाखवायला भेटला नाही. तर आता आपण चाललो सोमनाथला. तर ब्लॉग आपल्याला बघत राहा. आज आता मध्ये तिकडे थांबू, जेवण बनवू, नंतर मग निघून आहे की मी सोमनाथला जायला. मस्त आहे, तुम्ही एकदा व्हिजिट करा. बघा काय देऊ पण. आणि आता बघू, निघतो आता सोमनाथला जायला. तर गाडी तर निघल्यात आपल्या. तर बघूया किती टाइम लागते आपल्याला जायला. काहीतरी 80 का 90 किलोमीटर आहे. तर आता आपण निघू. तर भूक पण लागली, आता कुठे नाश्ता करू पहिले, नंतर मग निघू आपण. हां, पराठा मागवलं तर सगळी खातान पराठा. बसली सगळे जण. दही लोणचा आणि आलू पराठा कॉम्बिनेशन भारी आहे. आता आम्ही पोहोचलो सोमनाथला, पण इथं मोबाईल काय अलाउड नाही. तर मोबाईल मी गाडीच ठेवतो. तर काय माहिती, बघू. तर नंतर दाखवायचा प्रयत्न करीन तुम्हाला काय होते काय नाही. पण बघू आता काहीतरी करतो, दाखवतो तुम्हाला मंदिर. ठीक आहे, चला आता भेटतो. आता दर्शनला चाललो. दर्शनला काहीतरी जाम गर्दी आहे. 5-6 तास लागतील असं मला वाटतंय. गर्दी तर जामच आहे, पण बघूया आता किती तासात दर्शन होतंय. नंतर भेटू. तरी तुम्हाला देऊळ काही दाखवू शकलो नाही, कारण की तिथं मोबाईल अलाउडच नाही. तर आता आम्ही 1-1.5 तास झाला लाईन उभं होतो. आता गाडीनं आलो, जाम दमलो, म्हणजे दमलो नाही, गरम जाम होतो म्हणून काटाला जाम. तर आता भेटू. आता मध्येच कुठेतरी जेवण बनवू आणि मग भेटू आता नंतर. चला. तर आता लागली भूक सगळ्यांना. तर झाडाखाली थांबलो. आता इथून जायचं आहे कुठं द्वारकाला. तर तिथं झाडाखाली थांबलो, भूक लागली जेवायला. आता जेवू आम्ही सगळेजण. नंतर मग आता पुढच्या प्रवास सुरुवात करू. तर थांबा, आता कसं काय बनवतो तुम्हाला दाखवतो, काय काय कोण कोण करतंय बघा आता तुम्हीच. सागर आणि इथं काहीतरी साहिल भाई सगळी इथंच आहे भाई. साहिल भाईचं सहकार्य तो चिकन बकन त्यानेच कालवलं सगळं. मीच बनवणार आहे. तू बनवणार आहेस? साहिल कुक. सामान सगळं करून ठेवला आहे. हे आपले इथं 3 गॅस आहेत. 1 2 3 गॅस. आणि हा इथं सामान आहे इतका. तर बघूया काय काय बनवतं. चिकन आणि डाल. चिकन बनवते भाई सागर भाई. चिकन याला लसूण झोलाचं काम दिलं आहे. सगळ्याला कामं वाटलेली आहेत. ह्यो काय मोठा माणूस म्हणून कामाने कर बघ कसा आहे. काय कांदा कापतोय, भाजी कापतोय बिचारा. आणि हा दुसरा व्हेज कुक आहे, पिंट्या अजून. याने आली पापड तळलं. व्हेज कुक आहे. चिकन तर शिजलाय आता आमचा. तर भात शिजायचा बाकी आहे. मग आता जेवायला बसू आम्ही सगळं. त्यानंतर जाम भूक लागली, साईडलाच बसलो नाही. तो शिजलाय ना. बर, यो व्हेजचा कुक आहे. व्हेज ही डाल बघा, डाल मुगाची डाल आहे. पिंट्या दूस काम नाही. मुगाची डाल. राजन पाटील भारी असेल ना खूप पिंट्या घरात कुक आहे बोला, भारी असेल. जेवायला सगळीजण बसतील जेवायला. व्हेज आहे. ड्रायव्हर आहे ना, काम नाही काय, त्यानं गाडीच चालवायचं काम आहे. हे घेताना इकडं बसला आहे सगळीजण. आणि घेतलं चिकन भात. तर आता आमचं जेवण बिवून झालतेला, पण आता मी 20-30 किलोमीटर कापला आहे रनिंग. आणि इथं बीच बघा कसला भारी लागलं. बीच थांबलो आम्ही बघायला. हे बघा कसला बीच भारी आहे. पाणी पण एकदम नीला आहे. तुम्हाला दिसतं का ना माहिती नाही म्हणा. उंट पण आहे तिथं, भारी आहे. तर गाईज सॉरी, तुम्हाला मी सोमनाथमध्ये दाखवू शकलो नाही, कारण की तिथं मोबाईलच अलाउड नव्हता म्हणून मी दाखवू शकलो नाही. सॉरी. आता बघूया, आता जातो आम्ही द्वारकाला. इथून आता 160 किलोमीटर आहे काहीतरी.
तर आता बघू रनिंग कापण्याचा प्रयत्न करू 160. 10 तरी वाजतील आज, पण रात्र होईल. चला भेटू आता नंतर. आता आम्ही पोहोचलो द्वारकाला. तर आता यो आमचा हॉटेल बुक केला आम्ही आज. जाम मोठा आहे, मस्त आहे. आता जाऊन बघूया कसा आहे कसा नाही. तर आता आमची सगळी म्हटले ते एक गाडी पाठी आहे, अजून येते आमची एक गाडी. अरे आली पारू पारू सगळा पारू. हॉटेल भारी आहे. करतो रूम मध्ये चेकआउट, बघतो आता इथं आधार कार्ड बिधार कार्ड लागतं की नाही. बघू आता आधार कार्ड. पेमेंट किया पेमेंट नाही केला अजून. हा पेमेंट चालू आहे. बॅगा बिगा आणल्या तर चेक इन करू. हॉटेल तर मस्त आहे, तिथे एक नंबर आहे बघा. मस्त वाटतं एकदम. उतारलो आता, रूम बघतो कशी आहे कशी नाही. मला दाखवतो, थांबा जरा. लिफ्टमधून बाहेर आलो तर रूम बघतो कशी आहे कशी नाही. ह्या आमचा 203 एक आणि 204. पोचलो आम्ही आमच्या रूमवर. तर रूम तर मस्त आहे आमची, बघा तुम्ही पण. एक बेड आहे, खूप AC पण आहे. तर 2 बसायला खुर्च्या आहेत. इथं मॅट्रेस पण दिला, कारण की आम्ही 5 जण ना की बेडमध्ये. मॅट्रेस पण आल्यात. तर कपडे चेंज केले. तुम्हाला कपडे का चेंज केलं, कपडे चेंज केले आणि दिवसभर ट्रॅव्हल करायचं होतं 300 किलोमीटर. त्यामुळं मी चेंज केले कपडे. तर भेटू नंतर. जी रूम आहे त्याच्यावरती टेरेस आहे, त्याने जेवण बनवायला दिलं. पिंटो आचारी आहे आमचा. ह्याला काही निस्ती शायनिंग निसतं काही काम नाही करे हो. निस्ती गाडी चालवली म्हणजे झालं नाही. ही गानबीन सगळी उचल, ही गानबीन उचल. ही भाजी कसली आहे पिंट्यादा, ही भाजी कसली आहे? भाजी फ्लावर आणि तोंडली मीठ. तर वांगा बिंगा कापलाय. तर डाळ झाली वाटतं सागरची. बघ डाळ कशी आली सागरची. डाळ झाली. हा गरम आहे. एक नंबर डाळ बनवली सागरने. सागर एक नंबर आश्चर्य कुक आहे आमचा सागर. आणि पिंट्या यो काही नाही, यो कामाचा नाही काय. भात रांध्या भात बनवते. भात शिजला का नाही कावा तो पूर्ण भुका लागल्या. गाड्या आम्ही चला, भात पण आम्हीच बनवतो का काय रे. सागर काय मला जेवण झालं तर घेतलं सगळं जेवायला. सगळी बसली सगळी बसली ना. जा जेवता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता भेटू आपल्या 3ऱ्या पार्टमध्ये. आहे 2रा पार्ट. बाय बाय.